ओम श्री सिद्धभैरव नामा. बघा, एक माणूस आज आज समाजामध्ये काय करतो? आपण पैसा कमवतो, धनसंपत्ती कमवतो, पण मुलांना संस्कार जे विचार आहे ते द्यायला वेळ नसतो. कृष्ण भगवंत कोण होते? देव होते. यदा यदा य धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. आणि मग धर्माचा उद्धार करण्याकरता ते पांडवांच्या घरी होते आणि त्यांनी दुष्ट लोकांना पांडवांच्या सहकार्यानं मारलं. महायुद्ध झालं. पण त्याची द्वारका सोन्याची होती, संपत्ती होती, पण त्याच्या मुलांना नातूपंतूंना संस्कार द्यायला बळीराम दादा होता, त्याने काही संस्कार दिले नाही. आणि मग आपसात लढून त्यांचं वाटोळं झालं. यादव कुळाचा नाश झाला. तसं आज समाजामध्ये माणूस पैसा कमवतो, मुलाबाळांक संस्कार द्यायला वेळ राहत नाही आणि मग त्यांना वाईट वळणं लागतात. तर त्या सावकाराला 4 मुलं होते आणि त्यांनी 4 घरं बांधले, 4ंचे लग्न केले. आणि एक मुलगा एक संस्थेमध्ये पाठवला होता. त्या संस्थेमध्ये पाठवल्यानंतर तिथं आईबापांचं दर्शन घ्या, वडीलधाऱ्याची आज्ञा पाळा, हे शिकवलं जातं. आज शाळेमध्ये मुलगं शिक्षण दिलं जातं हे कोणचं? पैसा कमावण्याचं, जीवन जगण्याचं शिक्षण दिलं जात नाही. पण बघा, कुत्र्याला काय भाकर कारा शिकवलं जात नाही. कुत्रं काय उपाशी मरत नाही, कुत्रंही जेवण करतं. तसं आज हे कुत्र्याचं शिक्षण आहे. आज शाळेत जे शिकवलं जातं ते कुटुंबात कसं वागावा हे शिकलं जात नाही. आणि मग तो बाबा वयस्कर झाला. मग आता त्याचे माणूस वय झाल्यानंतर त्याचे खकारे बेटके पडतात आणि मग त्या सुना काय म्हणायच्या? बाबाचे बेटके पडतात, बाबाचे खकारे पडतात. मग बाबाला रोडच्या त्या बाजूला एक पत्र्याचे शेड बांधून दिलं आणि शेड बांधल्यानंतर त्याला वयस्कर माणसाला जेवलो का नाही ते कळत नाही. मग तो हाका मारायचा, याला लाज वाटायची. प्रतिष्ठा जाऊ नये. आज समाजामध्ये प्रत्येक माणूस प्रतिष्ठेला जपतो, पण वागत नाही तसा. प्रतिष्ठा पाहिजे पण वागणं नाही पाहिजे. लाज वाटते प्रतिष्ठेची. आणि मग वय बाबा गागू नको म्हण. मग तुला जर जेवण पाणी लागलं ना, एक घंटी दिली आणि मग ती घंटी वाजवली का मग त्याला जेवण द्यायचे. बघा, एवढी संपत्ती, एवढे घरं, आणि बाबा कुठं? टपरीमध्ये. आणि मग एक दिवस तो मुलगा घरी आला संस्थेमधला. मग तो सगळ्यांच्या पाया पडला. मग बाबाच्या पाया पडला. म्हण बाबा तिकडे. म्हण का? काय नाही म्हण, तिकडेच आहे. खरं कुठं सांगा त्यात, कारण खरं सांगायला लाज वाटते ना. आणि मग त्याने काय केलं? बाबाच्या पाया पडला. म्हण बाबा का हो म्हण तुम्ही इकडं? अहो म्हण मला त्याने इकडं ठेवलं म्हण, मी खकारा टाकतो, बेटके टाकतो. पण त्या बाबाची घंटी होती ना, त्या पोरांनी नेली होती. 4 दिवस बाबाला जेवणच नाही, कारण घंटी वाजत नाही ना. आणि मग त्या मुलाला वाईट वाटलं आणि मग त्या बाबाला त्यांनी पाणी घेतलं, जेवण घेतलं आणि रोडवर त्याला चक्कर येऊन पडला. का या भारतामध्ये काय संस्कृती? ज्यांनी जन्म दिला, ज्यांनी लहानचं मोठं केलं आणि त्याला काय म्हण झोपडीमध्ये. आणि मग ते श्रीमंताच्या थोराघरचे स्वान त्याला सगळे देते मान. मोठ्या घरचं कुत्रं जरी आजारी झालं ना, त्या लोकांना त्याचं वाईट वाटतं. सगळे लोक जावले. मग त्या मुलाचं तुला लागलं का? नाही ना म्हण, लागेल नाही म्हण. बाबाला प्यायला काय होतं? मडकं होतं खापराचं. जेवायला बाडगी होती मडक्याची, ती फुटली म्हण. त्यानं ती घंटी जी होती ना, त्या मुलांना कोण आणली होती. तो काय म्हण, घंटी मला मिळाली पण हे मडकं नाही म्हण. अरे म्हणे अशी मडके आपण किती घेऊ? नाही नाही म्हण, हेच लागत होतं म्हण. कशाला? ज्या वेळेला माझे आईबाप म्हातारे होतील ना, त्यांना या मडक्यात जेवायला, पाणी मडक्यात प्यायला. तेव्हा त्यांना लाज वाटली आणि मग त्या बाबाला त्याने घरात आणलं. आज आपण आईवडिलांना जे केलं तेच अनुकरण आपले मुलं करणार आहे, हे 100% ठरलेलं आहे. त्याच्यात काहीच फरक पडणार नाही. म्हणून हा व्हिडिओ प्रत्येकाने ध्यानात धरा, तरुणांनी आणि घरातल्या वय माणसांनी. का ज्यांनी कमवलेले, ज्यांनी संपत्ती केलेले, तर भस्मासूर बनू नका. भस्मासूर जर बनला
त्याला मोहिनी तयार झाली आणि त्या मोहिनीनं त्याचा नाश केला. तसा तुमचा नाश होणार आहे. तर नाश होण्याकरता आताच सावध व्हा. हे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.